नमस्कार मंडळी. तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण इतके ग्रंथ वाचतो, प्रवचन ऐकतो, पण खरंच आपल्याला काही मिळतं का? आणि जर एक असा ग्रंथ असेल की जो आपलं मन बदलतो, आपले विचार बदलतो आणि आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवून देतो, तर तो ग्रंथ आहे श्रीमद दासबोध. आणि श्रीमद दासबोधातला दशक पहिला, समास पहिला, मंगलाचरण, तर हा जो समास आहे हा संपूर्ण दासबोधाचा पाया आहे. इथं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की हे ग्रंथ काय आहे आणि ग्रंथ आपल्याला काय देतो. ठीक आहे, सुरुवातीलाच इथं श्रोते विचारतात की हा ग्रंथ कोणता आहे आणि त्यात काय आहे आणि ते श्रवण केल्यानंतर काय मिळणार. त्यावरती समर्थ सांगतात की श्रीमद दासबोध म्हणजे गुरु शिष्यांचा संवाद आहे आणि याच्यामध्ये भक्तिमार्ग स्पष्ट केलेला आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये सांगितला आहे की या भक्तिमार्गाने जर आपण भक्ती केली, नवविधा भक्तिमार्गाने जर भक्ती केली, तर मनुष्याला नक्की देवापर्यंत पोचता येतं. जसं आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जर सातत्य ठेवलं तर यश मिळतं, तसंच भक्तीमध्ये सुद्धा सातत्याने जर श्रवण केलं तर माणूस देवाला नक्की पोहोचतो. बरोबर का? त्याच्यानंतर या ग्रंथामध्ये आपल्याला काय मिळतं, प्राप्ती काय आहे, नवविधा भक्ती आहे, शुद्ध ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि सर्वात मोठं आणि महत्त्वाचं मी कोण, याचं उत्तर श्रीमद दासबोधामध्ये आहे. इथं समर्थ सांगतात देव कोण, भक्त कोण, जीव शिव एकच कसे आहेत. म्हणजेच आपण फक्त शरीर नाही तर शुद्ध चैतन्य आत्मा आहोत. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये आपण जॉब करतो, पैसा कमवतो, नाव कमवतो आणि त्याच्यामध्येच अडकून पडतो, पण आपण स्वतःला कधी ओळखतच नाही. श्रीमद दासबोध आपल्याला स्वतःशी जोडतो, अखंड जोडून ठेवतो आणि या ग्रंथाची ताकद खूप मोठी आहे. इथं आपल्या असलेल्या सर्व शंका, आशंका, आक्षेप दूर केले जातात. आणि याला आधार काय आहे? वेद, उपनिषद, भगवद्गीता यांचा आधार याच दासबोधाला आहे. म्हणून फक्त विचार नाही तर अनुभवावरती आधारित असलेलं सत्यज्ञान म्हणजे श्रीमद दासबोध. बरोबर का? समर्थ इथं खूप मोठा इशारासुद्धा देतात बरं का. अहंकाराचा धोका दाखवून देतात. अभिमानातून मत्सर येतो, मत्सरातून राग येतो, रागातून नाश होतो. जे लोक संपूर्णपणे समजून घेत नाहीत श्रीमद दासबोधाला, ते लोक याच दासबोधावरती टीका करतात. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये ऑफिसमध्ये आपण कार्य करतो, कार्यालयामध्ये आपण इगो, अहंकार येतो, अहंकाराचा धोका असतो आणि त्या अहंकारामधून आपण इतर कर्मचाऱ्यांशी असलेले आपले संबंध दूषित करतो, मन अशांत करतो, अस्थैर्य आपल्याकडे येतं आणि आपण काम आणि क्रोध माणसाला खाली खेचतोय हे आपल्याला कधी समजतच नाही. म्हणून काय, अभिमान सोडणे सर्वोत्तम आहे असंच समर्थ आपल्याला याच दासबोधामध्ये सांगतात. श्रीमद दासबोधातला सर्वात सुंदर भाग असा आहे की दासबोधाचं श्रवण केल्यावर काय होतं, अगदी आळशी माणूससुद्धा सक्रिय होतो, पापी माणूस सुधारतो, मूर्ख शहाणा होतो आणि जो निंदक आहे तो भक्त होतो. म्हणजे श्रीमद दासबोध आपलं मन बदलतं, विचार बदलतं आणि त्यातून आपलं जीवनसुद्धा बदलून टाकतं. जसं चांगली संगत मिळाली की माणूस सुधारतो ना, तसंच आहे इथे आध्यात्मिक संगत आहे, उत्तमाची संगत आहे. आणि मग या ग्रंथाचं अंतिम फळ काय आहे? अज्ञान नष्ट होतं, दुःख कमी होतं, मन शांत होतं आणि जीवनाचा खरा मार्ग सापडतो. मनाला विश्रांती मिळते आणि समाधानसुद्धा मिळतं. समर्थ शेवटी एक गूढ पण सोपं असं सत्य सांगतात की जसा भावार्थ आहे ना तसाच लाभ आहे, जसा दृष्टिकोन आहे ना तसंच जीवनसुद्धा आहे. जर आपण सकारात्मक भाव ठेवला तर आनंद आहे आणि नकारात्मक भाव ठेवला तर दुःख आहे. बघा, दासबोध आपल्याला एकच शिकवतो, अहंकार सोडा, भक्ती धरा आणि स्वतःला ओळखा. हा जो ग्रंथ आहे तो आपल्या जीवनाचा खरा GPS आहे, खरा मार्गदर्शक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.